आणि एक मोठी बातमी आहे। जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुक्यामध्ये धोपटेश्वर इथे रास्ता रोको दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली। पोलिसांनी सौम्य लाठीमार केलेला आहे। सरकारचा प्रतिनिधी निवेदन स्वीकारण्यास येत नसल्याने आंदोलक ठाण मांडून बसले होते। पोलिसांनी आंदोलकांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला आणि बाचाबाची झाली आणि नंतर पोलिसांनी सौम्य लाठीमारही केलेला आहे। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या धोपटेश्वर इथे हा रास्ता रोकोच्या दरम्यानची घटना घडलेली आहे। सरकारचा कुठलाही प्रतिनिधी निवेदन स्वीकारण्यास येत नसल्याने हे आंदोलक ठाण मांडून बसलेले होते। त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्येच ही बाचाबाची झाली। मग पोलिसांनी सौम्य लाठीमार केला। रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। रवी, अमोल, साधारण तासाभरापूर्वी धोपटेश्वर बदनापूर हा जालना जिल्ह्यातल्या रोडवरती आंदोलक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत होते। याच दरम्यान मनोज जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे 10च्या आत कुठल्या तरी सरकारी प्रतिनिधींना आपल्याला हे मागण्यांचं निवेदन द्यायचं आहे। त्या अनुषंगाने कुठे आंदोलकांची अशी मागणी होती की इथे सरकारचा प्रतिनिधी यायला हवा, मात्र त्याच वेळेस रोड जाम होण्याची शक्यता होती। त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी घोषणाबाजी आणि गोंधळ यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे आणि काहीशी रेटारेटी झाल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी अगदी सौम्य लाठीमार केलेला आहे आणि आंदोलकांना हुसकावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्या आंदोलक त्या ठिकाणी पांगले देखील, मात्र काही आंदोलकांची घोषणाबाजी सुरू होती। त्या साधारण 8 ते 10 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्यांचे मोबाईल देखील जप्त केल्याची देखील माहिती मिळत आहे। या ठिकाणी पोलिसांनी संभाव्य तिथली गर्दी किंवा वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता होती। त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आता आंदोलकांची घोषणाबाजी आणि या सगळ्या गोंधळामध्ये त्या ठिकाणी बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे। अमोल, रवी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।